मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावं ही भूमिका सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे। या संबंध ओबीसी आरक्षणाचा केंद्र स्तरावर कोर्ट स्तरावर पाठपुरावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री ओबीसी नेते सन्माननीय भुजबळ साहेब करत आहेत आणि आता निवडणुका जरी घेण्याच्या संदर्भामध्ये आदेश होत असले तरी ह्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या सोबत व्हाव्या ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे। याच्या संदर्भात लागणारा एम्पिरिकल डेटा ट्रिपल टेस्ट या संदर्भात ज्या काही गोष्टी करणे अपेक्षित आहे त्याच्यासाठी राज्य शासनाची यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झालेली आहे। कुठल्याच प्रकारे ओबीसी समाजाला वगळून निवडणुका होऊ नये ही भूमिका आमच्या पक्षाची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे। राज्यामधील विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा जो ओबीसी वर्ग आहे त्याचा एक महामेळावा उद्या 25 तारखेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 पर्यंत हा मेळावा घेण्यात येणार आहे। या मेळाव्याचं आयोजन आमचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बलबुद्धे आणि त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला प्रदेश अध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेब, ज्येष्ठ मंत्री ओबीसी नेते नामदार भुजबळ साहेब, सुप्रियाताई सुळे, नामदार जितेंद्र आव्हाड, नामदार हसन मुश्रीफजी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने येणार आहे। राज्यातल्या सर्व ओबीसी सेलचे जेवढे जिल्हा अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत, तालुका स्तराचे पदाधिकारी ते येणार आहेत आणि ह्याच्या माध्यमातून एकंदरीतच राज्य शासनाने घेतलेली भूमिका, कोर्टामध्ये केलेली कामगिरी आणि एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांचा माहिती देणे, ओबीसी समाजाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असलेली अपेक्षा, महाविकास आघाडी सरकारकडून असलेली अपेक्षा या संबंधी तालमेल करून तो मेळावा संपन्न करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे। आज सकाळपासून एक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर होतोय। तो आरोप म्हणजे मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे साहेब यांचा जो अयोध्या दौरा रद्द झाला आणि तो रद्द होण्याच्या मागे जी सूत्र होती ती महाराष्ट्रातनं हलवली गेली। मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पवारसाहेब, खासदार सुप्रियाताई सुळे आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांचा एक फोटो ट्विट करत तो स्तुतवाच तशा पद्धतीने केला। वास्तविक जो फोटो होता तो फोटो 2018चा आहे। राजसाहेबांचा जो दौरा रद्द झाला तो 2022 मध्ये रद्द झाला। 18चा फोटो आणि 22चा संदर्भ अशी शक्कल मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कशी काय जुळवलेली हा प्रश्न आमच्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। वास्तविक मनसे प्रमुख राज ठाकरे साहेबांनी ज्या ज्या सभा घेतल्या, मग ती पुण्याची सभा असो, त्याच्या आधी औरंगाबादची असो, त्याच्या आधी ठाण्याची असो, त्याच्या आधी त्यांची ती पाडव्याची सभा असो, या संबंध सभेमध्ये एक कलमी कार्यक्रम म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बलस्थान आदरणीय पवार साहेबांना टार्गेट करणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जातीवादी ठरवणे। पवार साहेब कधी छत्रपती शिवरायांचं नाव घेत नाही, ते फक्त शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात। राष्ट्रवादी जन्माला आल्यापासून राज्यात जातीवाद वाढला, अशा पद्धतीने काही गोष्टी करून राज्याचं चित्र किंवा राज्याचं समाजकारण बिघडवण्याचं काम दुर्दैवाने मनसेच्या लोकांकडून होत होतं। भोंग्याच्या संदर्भात त्यांनी काही विषय मांडले, ते विषयच्या माध्यमातून महाराष्ट्रात काय अस्थिर होईल का राजकीय घडामोडी होतील का धार्मिक तेढ निर्माण होतील का अशी भीती होती। परंतु सुदैवाने महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेने, मग त्याच्यामध्ये सर्व धर्मीय हिंदू आणि मुस्लिम हे दोघांनी तसं काय होऊ दिलं नाही आणि महाराष्ट्र 3 तारखेच्या नंतर, पाडव्याच्या नंतर, पूर्णपणे ईदच्या नंतर पूर्णपणे शांत राहिला। आज जो संदर्भ मनसेच्या काही प्रमुखांनी, काही कार्यकर्त्यांनी
ब्रिजभूषणचा फोटो, पवारसाहेबांच्या सोबतचा फोटो हा ट्विट करून राज ठाकरेंचा रद्द झालेला दौरा ह्याच्या मागे राष्ट्रवादी जबाबदार आहे असा जो एक आरोप केला तो पूर्णपणे चुकीचा आहे, तो पूर्णपणे बुणबुड्याचा आहे. वास्तविक आमच्या राजकीय स्पर्धेमध्ये मनसे आमचा स्पर्धक अजिबात नाही. मनसे ज्या स्थापन झालं तेव्हा त्याचे 14 आमदार होते, आता त्याचे एकच आमदार राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या पॉलिटिकल स्पेसमध्ये मनसेला महत्त्व उरलेलं नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला वेगळी वेगळी बदलती भूमिका मनसेच्या प्रमुखांनी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलेली आहे. कालच्या संदर्भामध्ये वास्तविक भगवी शॉल परिधान केल्याच्या नंतर नव हिंदू नायक ही नवीन उपाधी मनसे प्रमुखांनी स्वतःला चिटकवून घेतल्यानंतर त्यांच्या पॉलिटिकल स्पेसमध्ये भारतीय जनता पार्टी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडनं हा डाव आखण्यात आला, ज्याची थेट कबुली काल खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी दिली की भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरनं मी असं केलं. त्याच्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांना कळालंच नाही की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने यूज अँड थ्रो करून मनसेला बाजूला टाकलं. त्यांना उत्तर प्रदेशला जायचं होतं, त्यांना अयोध्येला जायचं होतं, त्यांनी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री यांचं स्तुती म्हणजे गान पण केलं. परंतु जेव्हा खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध केला तेव्हा योगी मदतीला आले नाही, चंद्रकांत दादा मदतीला आले नाही, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मदतीला आले नाही, देशाचे गृहमंत्री अमित शाह मदतीला आले नाही आणि राज ठाकरे एकाकी पडल्यामुळे त्यांनी त्यांचा तो दौरा रद्द केला. आमची त्यांच्यामध्ये स्पर्धा होऊ शकत नाही कारण ते आमच्या पॉलिटिकल स्पेसमध्ये नाही. आमचं विकासाचं मॉडेल आहे, त्यांचं आरोपाचं मॉडेल आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लूप्रिंट कदाचित असेल, त्यांनी कुठल्या तरी वेबसाईटवर टाकलेली आहे, परंतु ती ब्लूप्रिंट कधीच अंमलात आणली नाही किंवा त्या ब्लूप्रिंटच्या माध्यमातून ना नाशिकमध्ये ना कल्याण डोंबिवलीमध्ये जिकडे जिकडे त्यांची सत्ता होती किंवा बहुसंख्य नगरसेवक होते त्याच्यामध्ये कुठेच त्यांनी काम केलं नाही. आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्याच्या ह्या जागांमध्ये जिकडे एकेकाळी त्यांचं बलस्थान होतं त्या परिसरातल्या लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची आणि आमची तुलना आणि स्पर्धा होऊ शकत नाही. आमच्याकडे विकासाची ब्लूप्रिंट कृतीमध्ये केलेली आहे. जे आम्ही बोललो त्याच्यापेक्षा अधिकचं काम आमच्या नगरपालिका, महापालिका किंवा आमच्या विभागातल्या मंत्र्यांच्या माध्यमातून झालेला आहे. हा जो आरोप केला गेला हा पूर्णपणे चुकीचा आहे असं मला सांगायचं आहे. सर, हिंदी में बता दीजिए कि आज सुबह से एमएनएस प्रवक्ताओं ने एक फोटो वायरल की है. वायरल फोटो में एनसीपी चीफ दिख रहे हैं, साथ ही साथ ब्रिजभूषण सिंह दिखाई दे रहे हैं. अब उनका आरोप है कि ये पूरी तरीके से ट्रैप था, फंसाने की कोशिश थी, वक्त रहते राज साहब समझ गए और इनके जाल में फंसे नहीं. स्पष्टीकरण आपका क्या है? 2018 का ब्रिजभूषण सांसद जो है उनका फोटो आदरणीय पवार साहब के साथ, सांसद हमारी सुप्रिया सुले जी के साथ वो फोटो उन्होंने ट्वीट किया. उस ट्वीट के माध्यम से ऐसा संदर्भ जोड़ने का प्रयत्न किया जा रहा है कि 2018 का फोटो और 2022 में जो राज ठाकरे साहब का जो दौरा रद्द हुआ उसके बीच में कोई कनेक्शन है. अभी मनसे के जो प्रवक्ता हैं या उनके कार्यकर्ता हैं उनकी इंटेलेक्चुअल कैपेसिटी पे मुझे कोई शंका नहीं है और इसीलिए शायद इस प्रकार का एक संबंध वो पुराने फोटो के साथ जोड़ने का उन्होंने शायद ये प्रयत्न किया होगा. लेकिन उनको एक चीज अभी तक समझ में नहीं आई कि भारतीय जनता पार्टी ने राज साहब का यूज एंड थ्रो करके पूरी तरह से गेम कर दिया. सर, एक ये स्पष्टीकरण दे दीजिए कि आपने कहा कि 4 साल पुरानी फोटो है, कहाँ की फोटो है, क्या प्रोग्राम था? नहीं, ये फोटो कुश्ती स्पर्धा की है. पवार साहब कुश्ती परिषद के अध्यक्ष हैं. ब्रिजभूषण सिंह जी वो भी अपने प्रांत के कुश्ती स्पर्धा से संबंधित कुछ पदाधिकारी हैं और पवार साहब के साथ इनका ही नहीं लेकिन देश के अलग अलग नेताओं का, खुद प्रधानमंत्री महोदय जी का, गृह मंत्री महोदय जी का, संरक्षण मंत्री महोदय जी का और दूसरी जो अन्य दल है उनके भी नेताओं का अलग अलग मंच पे अलग अलग तस्वीरें खुद राज ठाकरे जी के साथ भी है.
लेकिन राज ठाकरे जी के साथ तस्वीर होने के बाद उन्होंने तो इतना बड़ा इंटरव्यू लिया था पवार साहब का पूना में, उसके बाद भी हमारी कोई उनके साथ पॉलिटिकल अंडरस्टैंडिंग नहीं है। राज ठाकरे जी तो हम पे आरोप कर रहे हैं कि जातिवादी पक्ष है, ये छत्रपति शिवाजी महाराज का नाम नहीं लेते, ये शाहू फुले अम्बेडकर का नाम लेते हैं। तो उनको जो उनको ठीक समझ में आया उन्होंने किया, लेकिन भारतीय जनता पार्टी ने ही मनसे का गेम किया, उनको उत्तर प्रदेश के दौरे से वंचित रखा। और भारतीय जनता पार्टी का कोई भी नेता, चाहे वो हमारे भूतपूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब हो, चाहे वो चंद्रकांत दादा पाटिल हो, चाहे देश के गृह मंत्री हो, या उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी हो, एक भी भारतीय जनता पार्टी का नेता इस चीज को रोकने के लिए या मध्यस्थी करने के लिए या राज ठाकरे जी का दौरा पूर्ण करने के लिए, मदद करने के लिए नहीं आया। मुझे समझ में नहीं आ रहा है कि जब ब्रिजभूषण जी खुद बोल रहे हैं कि भाजपा से बात करके मैंने उनका रोक लगाया, विरोध किया, तो मनसे के प्रवक्ता हम पे किस प्रकार का और क्यों आरोप कर रहे हैं, मुझे नहीं समझ में आया। सर एक इसी को लेकर वो लोकेशन मैं जानना चाहता हूँ कि 2018 में मतलब किस जिले में हुई थी, कौन सी जगह पे? मेरे ख्याल से मावड़ का फोटो है, लेकिन उसकी तफ्तीश में करके आपको बता दूंगा। मेरे ठीक मुझे जानकारी नहीं है, उसके बाद उसमें ये इनवाइट किए गए थे। देखिए, पवार साहब अलग अलग संस्थाओं से भी जुड़े हैं, कोई राजनीतिक कार्यक्रम नहीं था। अगर दो विभिन्न पक्ष के नेता है तो राजनीतिक कार्यक्रम हो नहीं सकता, किसी संस्था का कार्यक्रम होगा जहाँ पे अधिकारी भी है, स्पोर्ट्स पर्सन भी है और अलग अलग पॉलिटिकल पार्टी के नेता भी हैं, तो वो राजनीतिक कार्यक्रम तो था ही नहीं ना वो। आरक्षणावर प्रश्न आहे। राज्य सरकारची विनंती धुडकावून राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह 14 महापालिकांचं आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांच्यात मतभेद आहेत, पटत नाही। निवडणूक आयोग ही एक स्वायत्ता प्राप्त संस्था आहे, घटनेने त्यांना अधिकार दिलेले आहेत। निवडणूक होत असताना सर्व समाजाचा त्याच्यामध्ये समावेश व्हावा, त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, ही आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे आम्ही निवडणूक आयोगालाही विनंती केली, आम्ही कोर्टालाही विनंती केली, आम्ही मागासवर्गीय आयोगालाही विनंती केली, आम्ही देशाच्या सरकारलाही विनंती केली की निवडणूक होत असताना त्याच्यावर तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाचा जो संदर्भ आहे त्याच्यावर तुम्ही मार्ग काढा। कोर्टाने ट्रिपल टेस्टच्या संदर्भात काही सूचना दिलेल्या आहेत। वास्तविक मध्य प्रदेशचा निर्णय झाल्यानंतर माझी म्हणजे आमची जी समज आहे त्याच्यातनं एखादा कोर्टाचा निर्णय हा देशभर लागू असतो अशी साधारण धारणा असते। आता आमचाही प्रयत्न राहील की ज्या मुद्द्यांवर मध्य प्रदेशला रिलीफ मिळाला त्याच मुद्द्यांवर भविष्यात महाराष्ट्रालाही रिलीफ मिळावा आणि ओबीसी समाजाला राजकारणामध्ये प्रतिनिधित्व देण्यामध्ये आम्हाला यश मिळावं। ओबीसीचा जो मुद्दा आहे, ज्या आरक्षणाचा मुद्दा आहे, उद्या आमची ही बैठक फक्त आरक्षणासाठीच नसून ओबीसीचे विविध मुद्दे आहेत, तिथं आम्ही वेगवेगळे 8-10 ठराव देखील मांडणार आहेत, आमच्या मागण्या पण मांडणार आहे, केंद्र सरकारच्या असेल, जाती जनगणना असेल, अनेक गोष्टी आहेत। ह्या सगळ्या तिथे वेगवेगळ्या प्रांतातले कार्यकर्ते येत आहेत, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, त्यांच्या त्या समस्या देखील ते उद्या मांडणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।